नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक सायन्सच्या चॅप्टर 1च्या चौथ्या भागात आता आपण बघणार आहोत स्ट्रक्चर ऑफ सॉलिड्स. सॉलिड इज क्लासिफाईड ॲज क्रिस्टलाइन अँड ॲमॉर्फस सॉलिड. प्रॉपर्टीज ऑफ मेटॅलिक सॉलिड: युनिट, सेल, सिम्पल, क्युबिक, बॉडी सेंटर क्युबिक, फेस सेंटर क्युबिक, हेक्झागोनल, क्लोज पॅक. हे सगळं आता आपण 4.4मध्ये बघणार आहोत. सॉलिड इज क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स: ॲमॉर्फस सॉलिड अँड क्रिस्टलाइन सॉलिड. ॲमॉर्फस सॉलिडचे एक्झाम्पल जे आहेत त्याच्यामध्ये ग्लास स्पेशली विचारलं जातं, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲमॉर्फस सॉलिड. तर त्याचं एक एक्झाम्पल बऱ्याचदा येतं, दॅट इज ग्लास. त्याच्यानंतर क्रिस्टलाइन सॉलिड इज क्लासिफाईड इंटू 4 टाईप्स: आयोनिक सॉलिड, मेटॅलिक सॉलिड, देन कोव्हॅलंट, मॉलिक्युलर. दीज आर ऑल क्रिस्टलाइन सॉलिड. हे एक्झाम्पल खूप वेळा MCQमध्ये येतं. NaCl, KCl इज विच टाईप ऑफ सॉलिड? इट इज क्रिस्टलाइन आयोनिक सॉलिड. देन मेटॅलिक सॉलिडमध्ये मेटलचे एक्झाम्पल असणार आहे. कोव्हॅलंट सॉलिड. कोव्हॅलंट सॉलिड इज अगेन क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स: 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल. हे एक्झाम्पल पण MCQमध्ये विचारले जातात. 2 डायमेन्शनलचं एक्झाम्पल काय आहे? ग्राफाईट. आणि 3 डायमेन्शनल कोव्हॅलंट क्रिस्टलाइन सॉलिड इज डायमंड. मॉलिक्युलर सॉलिड इज अगेन क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स: पोलर अँड नॉन पोलर. याच्यावर पण MCQ येतो. पोलरचे एक्झाम्पल काय आहेत? वॉटर अँड शुगर. मॉलिक्युलर नॉन पोलरचे एक्झाम्पल आहे आयोडीन, सल्फर अँड फॉस्फरस. नाउ नेक्स्ट इज स्ट्रक्चर ऑफ सॉलिड. स्ट्रक्चर ऑफ सॉलिड इज क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस. क्रिस्टलाइन सॉलिड दे आर definite orderly arrangement. In crystalline solid there is definite orderly arrangement. It is known as crystalline solid. हा क्वेश्चन बऱ्याचदा येतो. In which of the following solid definite orderly arrangement is present? That is crystalline solid. And 3-dimensional network structure. For example, sodium chloride, sulfur, diamond, graphite, sugar. These are the crystalline solid. हे आयडेंटिफाय करायला पण येतं की विच ऑफ द फॉलोइंग आर क्रिस्टलाइन सॉलिड, आणि याच्यातलं एखादं एक्झाम्पल तिथे असण्याची शक्यता असते. नाउ नेक्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट इज प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर एक्झिबिट रेग्युलर रिपीटिंग पॅटर्न. त्याच्यामध्ये रिपीटिंग पॅटर्न असतो रेग्युलर, ते क्रिस्टलाइन सॉलिड असतात. त्याच्यानंतर सेकंडमध्ये हे जे आहे दे हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. क्रिस्टलाइन सॉलिडचा जो मेल्टिंग पॉईंट असतो तो शार्प असतो, डेफिनेट मेल्टिंग पॉईंट तिथे असतो. क्रिस्टलाइन सॉलिड आर ॲनिसोट्रॉपिक. याच्यावर खूप वेळा MCQ विचारला जातो. ॲनिसोट्रॉपिक मीन्स व्हॉट? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स आर डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन. दॅट इज द meaning of anisotropic. Then crystalline solid is cut with sharp knife. It cleaved along perfect direction. आता याच्यामध्ये हे 3 क्वेश्चन्स येण्याची शक्यता आहे. ॲनिसोट्रॉपिक मीन्स व्हॉट? क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट, आणि त्याच्यानंतर रेग्युलर रिपीटिंग स्ट्रक्चर. देन ॲमॉर्फस सॉलिड. द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर नॉट अरेंज इन ऑर्डरली मॅनर. तिकडे डेफिनेट ऑर्डर होती, इकडे नॉट अरेंज इन ऑर्डरली मॅनर. एक्झाम्पल: प्लॅस्टिक, रबर, स्टार्च, पोटॅटो, प्रोटीन, ग्लास. ग्लास हे एक्झाम्पल खूप वेळा विचारलं जातं. कधी कधी स्टार्च पण एक्झाम्पल विचारलं जातं. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲमॉर्फस सॉलिड. मग त्याच्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असतं कुठले आहे, तर हे एक्झाम्पल त्याच्यामध्ये असू शकतं. प्रॉपर्टीज ऑफ ॲमॉर्फस सॉलिड. फर्स्ट प्रॉपर्टी, दे डू नॉट हॅव रेग्युलर अरेंजमेंट. ते डेफिनेशनमध्ये चाललं आहे. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक लॉंग रेंज ऑर्डर. दे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. क्रिस्टलाइन सॉलिडला शार्प मेल्टिंग पॉईंट होता, ॲमॉर्फस सॉलिडला शार्प मेल्टिंग पॉईंट नाही आहे. ते रेंजमध्ये असतो मेल्टिंग पॉईंट जो असतो. ग्लास जे असतं ते ग्लास डायरेक्ट मेल्ट नाही होत, तर ते एका रेंजमध्ये ते मेल्ट होतं. 10 ते 15 डिग्री सेल्सिअस असा एक रेंज असतो. देन नेक्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट, amorphous solids are isotropic. Isotropic means what? Their physical properties are same in all direction. When an amorphous solid is cut with sharp knife, it results into irregular breakage. म्हणजे ते irregular त्याचे breakage होतात. Now classification of crystalline solid. Molecular solid. Type of molecular solid: polar, non-polar and hydrogen bonded. आणि त्याचे एक्झाम्पल दिलेले. पोलरचे एक्झाम्पल सॉलिड HCl, सॉलिड NH3. त्याच्यानंतर नॉन पोलर सॉलिड हायड्रोजन, आयोडीन, कार्बन डायऑक्साईड,
आणि हायड्रोजन बॉन्डेड दॅट इज आईस. देन आयोनिक सॉलिड एक्झाम्पल क्रिस्टलाइन NaCl KNO3 हे एक्झाम्पल खूप वेळा येतं. विच ऑफ द फॉलोइंग इज आयोनिक सॉलिड, त्याच्यामध्ये हे 2 एक्झाम्पल विचारले जातात. देन नेक्स्ट इज कोव्हॅलंट सॉलिड. कोव्हॅलंट सॉलिड म्हणजे ज्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो. स्ट्रक्चर ऑफ डायमंड, हे डायमंडचं स्ट्रक्चर आहे. आता याच्यामध्ये डायमंडच्या स्ट्रक्चरमध्ये ही गोष्ट विचारली जाते की त्याच्यामध्ये कुठली अरेंजमेंट असते. टेट्राहेड्रल अरेंजमेंट इज प्रेझेंट इन डायमंड अँड स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड आर प्रेझेंट. देन स्ट्रक्चर ऑफ ग्राफाइट. ग्राफाइट covalently bonded by 3 other carbon atom and hexagonal network structure. तिकडे टेट्राहेड्रल होतं, इकडे हेक्झागोनल आहे. ग्राफाईट आणि डायमंडमध्ये हा डिफरन्स आहे. त्याच्यानंतर मेटॅलिक सॉलिड्स. मेटॅलिक सॉलिड्स म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स असणार, सी ऑफ मोबाईल इलेक्ट्रॉन्स किंवा डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स आणि पॉझिटिव्ह आयन्स जे मेटल इलेक्ट्रॉन लूज करतात त्याच्यापासून पॉझिटिव्ह आयन्स तयार होतात. त्याच्यानंतर नेक्स्ट इज युनिट सेल. Unit cell and crystal lattice. Lattice point, that is the point which represent position of constituent particle in crystal lattice. It is known as lattice point. ही डेफिनेशन दिली जाते आणि विचारलं जातं the point which represent the position of constituent particle in crystal is known as what? That is lattice point. Then next is crystal lattice. It is ordered of सेट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन 3 डायमेन्शन. याच्यामध्ये 3 डायमेन्शन हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. दॅट इज क्रिस्टल लॅटिस. देन स्पेस लॅटिस. द अरेंजमेंट ऑफ पॉईंट शोईंग हाऊ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ क्रिस्टल आर अरेंज ॲट डिफरंट पोझिशन इन 3 डायमेन्शनल स्पेस. परत इकडे 3 डायमेन्शनल स्पेस आला. दॅट इज नोन ॲज स्पेस लॅटिस ऑर क्रिस्टल लॅटिस. नाऊ देर आर टोटल 14 टाइप्स ऑफ crystal lattice. 14 types of crystal lattice. Unit cell. Now unit cell definition, the smallest 3-dimensional repeating unit, it is known as unit cell. Then unit cell is characterized by, याच्यावर पण क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर smallest 3-dimensional repeating pattern is known as what, याच्यावर पण क्वेश्चन येतो. its length is ABC. लेंथ कशी डिनोट केली जाते, ABC. त्याच्यानंतर अँगल्स अल्फा बीटा गॅमा. युनिट सेलमध्ये अँगल्स त्या पद्धतीने आहेत. इकडे बघा लेंथ जी आहे ABC आणि अँगल्स दिलेले आहेत इथे अल्फा बीटा गॅमा. दिस इज द युनिट सेल. त्याच्यानंतर पुढे जे आहे टाइप्स ऑफ युनिट सेल आता आपण बघणार आहोत. सिम्पल क्युबिक सेल SC असं पण विचारलं जातं. SC मीन्स व्हॉट, दॅट इज सिम्पल क्युबिक सेल. त्या आयडेंटिफिकेशनला पण येऊ शकते, त्याची डायग्राम फिगर जी आहे ती येते. त्याच्यानंतर सिम्पल क्युबिक सेलमध्ये एक ॲटम असतो, हे पण विचारलं जातं. सिम्पल क्युबिक सेल कंटेन हाऊ मेनी ॲटम, दॅट इज 1 ॲटम. देन बॉडी सेंटर क्युबिक सेल दॅट इज BCC. BCC मीन्स व्हॉट असा क्वेश्चन येऊ शकतो. इकडे बॉडीच्या सेंटरला एक डॉट आहे. नंबर ऑफ ॲटम्स आर 2 इन बॉडी सेंटर क्युबिक सेल. देन फेस सेंटर क्युबिक सेल, दिस इज फेस सेंटर क्युबिक सेल. प्रत्येक फेसच्या सेंटरला एक ॲटम असतो अँड नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट आर 4 ॲटम्स. देन नेक्स्ट इज कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबरवर खूप वेळा विचारलं जातं. द नंबर ऑफ ॲटम टचिंग अ गिवन स्पेअर, इट इज नोन ॲज कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर FCC, BCC, SC अँड हेक्झागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर, याचे कोऑर्डिनेशन नंबर विचारले जातात. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सिम्पल क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चर इज 6. याचा NaCl, KCl, पोलोनियम जे आहे यांचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. त्याच्यानंतर बॉडी सेंटर क्युबिकमध्ये A=B=C, α=β=γ आहे. त्याचे हे एक्झाम्पल आहे आयर्न, क्रोमियम, टंगस्टन आणि त्याचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 8. बाकी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.